दादा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गेली अनेक वर्ष आपण ह्या पक्षाशी जोडल्या गेल्यात, आपल्याला ही संधी मिळालेली आहे. त्या संधीबद्दल आपण काय सांगाल? हिंदू सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे, सन्माननीय आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून मला ही संधी मिळालेली आहे. मी मागील 50 वर्षापासून या शिवसेनेचं एकनिष्ठपणे काम करतो आहे. एक पक्ष, एक निशाणी, एकनिष्ठपणा हा माझ्यामध्ये सन्माननीय उद्धवसाहेबांनी पाहिला. त्यांच्यापर्यंत आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, महिला पुरुष पदाधिकाऱ्यांनी ही संधी महादेव शिंदे या ज्येष्ठ शिवसैनिकाच्या घरामध्ये द्यावी अशा प्रकारची भावना व्यक्त केली. आणि म्हणूनच मला सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मातृश्रीवरती बोलवून सांगितलं की तुम्हाला ही संधी देण्यात आलेली आहे. तुम्ही वॉर्ड क्रमांक 186 जी महिला राखीव आहे या ठिकाणी तुमच्या सुनेला उभं करायचं आहे आणि जिंकून आणायचं आहे. याकरता सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी मला ही संधी दिलेली आहे. धारावीमध्ये शिवसेना पक्षाच्या पुढे आता सर्वात मोठा गंभीर प्रश्न आहे की पुनर्विकासाचा. हो, त्याबद्दल आपली भूमिका काय? आम्हाला धारावीकरांना विकास आणि खास करून शिवसेनेला विकास हवा आहे. हे मीच नव्हे तर मागील 8-10 वर्षापासून सातत्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची लोक म्हणत आहेत. स्वतः सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी धारावीचा विकास होण्याकरिता त्या धारावीतून फार मोठा प्रचंड असा मोर्चा काढलेला होता, त्या सभा घेतलेल्या होत्या. आजही सातत्यानं आदित्यसाहेब ठाकरे देखील या प्रश्नावरती मोठ्या प्रमाणात बोलत आहेत. सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याविषयी शिवाजी पार्कच्या आपला जो दसऱ्याला मेळावा असतो त्या मेळाव्यात देखील ह्या धारावीचा विकास व्हावा असा प्रकारचा उल्लेख केलेला होता. आम्हाला विकास नको असं नाही आहे, आम्हाला विकास हवा आहे. परंतु ज्या माध्यमातून अदानी यांना हा विकास करण्यास प्रोजेक्ट केलेला आहे, नेमकं धारावीकरांना तुम्ही काय देणार आहात? पात्रतेची अट कोणती असणार आहे? माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की मी जर 100 ते वर्षापेक्षा अधिक काळ माझा पंजाबापासून ह्या धारावी विधानसभेमध्ये राहतो आहे, तर मी पात्र आहे की नाही हे मला आजही कळलेलं नाही आहे. आम्हाला ही विकास हवा आहे, परंतु आम्हाला तुम्ही काय देणार आहात? किती चौरस फुटाचं घर देणार आहात? याच्यासाठी आमच्या शाळा कुठे असणार आहेत? हॉस्पिटलचं काय करणार आहात? आमच्या वस्त्यांचं काय करणार आहात? पात्र कोण असणार आहे, अपात्र कोण असणार आहेत? आमच्या भाजी मंडईचं काय, आमच्या शाळांचं काय, दवाखान्यांचं काय, सगळ्या गोष्टी. अगदी या ठिकाणी मच्छी बाजार आहे, मार्केट आहे, कुंभारवाडा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं काय, याचे प्रश्न अनुत्तरित आहेत. आजही आम्हाला त्या संदर्भामध्ये स्पष्टपणे कल्पना देण्यात आलेली नाही आहे. त्यांनी वादानींनी आमच्यासमोर प्रोजेक्ट निश्चितपणे राबवावा, परंतु आम्हाला काय देणार आहात याची स्पष्टता जोपर्यंत दिली जात नाही तोपर्यंत आमची अनुकूलता त्यात असणार नाही. धारावीतील वार्ड क्रमांक 186 हा शिवसेनेचा बालेकिल्ला गेले अनेक वर्ष राहिलेला आहे. होय, त्या बालेकिल्ल्याच्या काही नागरिकांच्या समस्या आहेत, त्याबद्दल आपण काय बोलतो? निश्चितपणे समस्या ह्या निश्चितपणे असणार आहे. त्याचं कारण असं आहे, हा जो पूर्ण धारावी मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये 186 हा जो मतदारसंघ येतो तो मूळ धारावीचा गाभा आहे आणि झोपड वसाहत पूर्णपणे असल्यामुळं समस्या ह्या 100% पूर्वीपासून आहेत. कारण आपली घरं खाली जात आहेत, पुन्हा भरणी टाकली जाते, पुन्हा गटरं खाली जात आहेत, पाण्याच्या लाईन्स खाली जात आहेत, पुरेसं पाणी मिळत नाही. गटराची समस्या तर फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, कचऱ्याची समस्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आमचे सन्माननीय नगरसेवक वसंत नकाशे साहेब यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या 5-7 वर्षामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. पण झोपड वसाहत असल्यामुळं निश्चितपणे या ठिकाणी कचऱ्याची समस्या आहे, गटाराची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे आणि ती सातत्याने चालू राहणार आहे. म्हणून पुन्हा एकदा शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाला या 186 वॉर्ड क्रमांकमध्ये जर जनतेने, नागरिकांनी आम्हाला बहुमतानं निवडून दिलं येणाऱ्या 15 तारखेला मशाल्या चिन्हावरती बटन दाबून,
तर निश्चितपणे या समस्याचं निराकरण करण्याकरता आमचे जे सर्व पदाधिकारी आहेत या ठिकाणी, त्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून, नागरिकांना सहकार्यांच्या भावनेतून आम्ही निश्चितपणे या समस्यांचं निराकरण करू आणि समस्या 100% सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही मला प्रचंड बहुमताने विजय कराल हे मला खात्री आहे. मी विजय झाल्यावर पण माझा एक एम असेल की महिलांसाठी मी काम करणार आहे. ठीक आहे, महिलांच्या ज्या बचत गटाच्या सोयी आहेत त्या सगळ्या गोष्टीसाठी मी काम करणार आहे. ज्या महिलांच्या समस्या आहे, विभागातील समस्या आहेत, त्या गोष्टीसाठी मी काम करणार आहे. आणि महिलांच्या म्हणाला तर ज्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या विविध पद्धतीच्या सोयी महिलांना मिळतात त्या महिलांपर्यंत मी जास्तीत जास्त पोहोचवण्याचं काम करेन. आणि विभागाचं म्हणालात तर विभाग हा कचरामुक्त धारावी हा माझा एम आहे. कचरामुक्त धारावी मला करायची आहे आणि यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मी माझा आवाज उठवेन. आमचा उमेदवार अर्चना अविनाश शिंदे यांचा चेहरा बघा आणि समोरच्याचा उमेदवार चेहरा बघा. चेहरा क्या देखते हो दिल में उतर कर देखो ना, अर्चना के दिल में अजी देखो ना, अजी चेहरा क्या देखते हो दिल में उतर कर देखो ना, अर्चना में उतर कर देखो ना. रडू नको बाळा मी प्रचाराला जाते, रडू नको बाळा मी प्रचाराला जाते, प्रचाराला जाते अर्चनाला निवडून आणते, प्रचाराला जाते अर्चनाला निवडून आणते.